नमस्कार मंडळी, सुवर्णाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मी आज बनवणार आहे हिरव्या वाटाण्याची भाजी. फक्त आपल्याला ही हिरवे वाटाणेच घ्यायचे आहेत. त्याची मी अखंड हिरव्या वाटाण्याची भाजी बनवणार आहे. तर मग मी काल हिरवे वाटाणे मस्त बाजारातून आणले होते. हे बघा, आता सीझन संपत येत आहे ना, तर हे बघा, आता मी हे वाटाणे मस्त असे सोलून घेते आणि त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पुढे दाखवते तुम्हाला. इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. 2 ते 3 माप तेल टाकणार आहे. आणि आपल्याला छान असं तेल असं मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. आपल्याला ही झटपट होणारी भाजी आहे. नेहमी मी झटपट होणाऱ्याच भाज्या दाखवते. तुम्हालाही वाटत असेल का ह्या ताई नेहमी झटपट होणारीच बोलतात, कारण आपल्या भाज्याच तशा असतात, लवकरच होतात, म्हणजे वेळ नाही लागत आपल्या भाज्यांना. हे बघा, वाटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. इथे एकच टमॅटो घेतला आहे मी आणि एक कांदा घेतलेला आहे. आणि इथं आहे कांदा खोबऱ्याची पेस्ट, काळा मसाला आहे हा. तर मग मी हा वाटून ठेवलेला होता. कसं एमर्जन्सी आपल्याला भाजीला लागतो ना, म्हणून. तर मग आता हे बघा, इथे आपलं आता मस्त तेल कडकडीत गरम होतं आहे. पहिले मी कधी पण तेल छान असं कडकडीतच गरम होऊ देते. आता तेलाच्या वाफा निघायला लागल्या ना, मग आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. आता मी ह्याच्यामध्ये कांदा घालते. कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. छान कलर येऊ द्यायचा आहे कांद्याला, गोल्डन ब्राऊन. त्याच्यानंतर आपल्याला टमॅटो घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. बघा, आता थोडासा हलकासा आपल्या कांद्याचा रंग हा बदलतोय. आता मी ह्याच्यामध्ये लगेच टमॅटो घालून घेणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये काळा मसाला घालून घेणार आहे. विदाऊट मसाल्याची पण होते भाजी. ती ना मी जेव्हा करेल ना, मी ही वाटाण्याची भाजी हिरव्या मिरचीमध्ये पण करते. ती पण तुम्हाला एकदा मी नक्की दाखवेल. आता ही अशी पण आमच्या इथे खूप आवडते भाजी, त्याच्यामुळे मी हा मसाला नेहमी करून ठेवत असते. भाजी खूप छान होते ही. आता छान आपला मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढं आता साहित्य टाकून घ्यायचे. हळद, लाल तिखट. इथे मी हा गरम मसाला याच्यामध्ये थोडासा घालून घेते. हा आमचा घरचा काळा मसाला आहे, तो पण थोडासा घालून घेते मी. आता हे आपलं वाटण बघा, जळू नये म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे, कारण चव उडून जाते ना, म्हणून. हे बघा, आता मी थोडंसं पाणी घालून घेतलंय. आपला आता मसाला ह्याच्यामध्ये जळणार नाही. आता ह्याला 2 मिनटं सगळे मसाले तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे आपल्याला मस्तपैकी. आता आपले 2 मिनटं झालेले आहे. आता मी त्याच्यामध्ये धुतलेले हे वाटाणे ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आणि आपल्याला आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण घालून घ्यायचं आहे. मीठ घालून घेणार आहे. भाजी खूप छान लागते, हे नक्की ट्राय करा. आणि घराने असा मस्त सुगंध सुटलेला आहे भाजीचा. खूप छान दरवळतोय आपला सुगंध. एकदम मस्त, एकदम छान टेस्टी भाजी लागते. आणि नक्की ट्राय करून बघा भाजी. आणि भाजीला कलर बघा किती सुंदर आलाय. आता मी ह्याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी सोडणार आहे.
चपातीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा, ही भाजी खूप छान लागते. आता तुम्हाला जेवढं पातळ वगैरे लागत असेल तेवढं ठेवा तुम्ही. आता मी हे 10 ते 15 मिनटं मी ह्याला छान असं शिजून घेणार आहे आणि त्याच्या पुढं मग मी तुम्हाला दाखवते. तर आता आपली भाजी झाली का आपण बघूया. मस्त सुगंध तर खूप भारी येतोय भाजीचा. आता मी चेक करते वाटाणे शिजलाय का. बघा वाटाणे मस्त शिजलेला आहे आपला. आता ही आपली भाजी झालेली आहे. आता गॅस बंद करते. आणि माझ्या ह्या वाटाण्याच्या भाजीचा व्हिडिओ बघू शकता तुम्ही, किती सुंदर भाजीला कलर आलेला आहे. आणि माझ्या ह्या वाटाण्याच्या भाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.